तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे तर त्या ठिकाणी यायचं आहे। तर सर्वात आधी देवीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं आहे। स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्याचबरोबर कलशाला गणपती बाप्पांना विड्यावरती किंवा आपण ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू पूजेमध्ये ठेवल्या असतील तर त्या सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्व पूजेला सर्व देवी देवतांना धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। तर यावेळी तुम्ही महालक्ष्मीची आरती सुद्धा करू शकता किंवा फक्त धूप दीप अगरबत्ती ओवाळी तरी देखील चालेल। त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही नैवेद्यासाठी जर खीर किंवा शिरा बनवला असेल तर तो ठेवू शकता, त्याचाही नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता, किंवा नसेल तर मग साधी साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल। दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता। त्यानंतर मनोभावे नमस्कार करून देवीला क्षमा याचना करायची आहे की हे व्रत करताना माझ्या हातून कळत नकळत चूक झाली असेल तर मला मनापासून क्षमा कर आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर सदैव असू दे, अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे। आणि मग त्यानंतर आपण ही पूजा विसर्जित करणार आहोत। तर पूजेमध्ये आपण जी काही फुलं, पानं, हार हे जे काही वापरलेलं आहे तर ते एका ताटामध्ये सर्वात आधी काढून घ्यायचं आहे। तर ही फुलं, पानं तुम्ही वाहत्या पानामध्ये किंवा कुंडीमध्ये किंवा तुमच्या गार्डनमध्ये किंवा मग रानात, शेतात जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ही पानं, फुलं तुम्हाला तिथे विसर्जित करायची आहे, किंवा मग तुम्ही खड्डा खणून त्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता, किंवा झाडाच्या मुळाशी जरी ठेवली तरी सुद्धा चालतील। त्यानंतर आपण पूजेमध्ये जी काही फळं ठेवली असतील तर ती आपण घरातल्या सर्वांनीच प्रसाद म्हणून खायची आहेत। पूजेमधील गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा जागच्या जागी देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे। याऐवजी तुम्ही सुपारी घेतली असेल तर ती तुम्ही तशीच व्यवस्थित ठेवून पुढच्या गुरुवारी तीच सुपारी तुम्हाला मांडायची आहे। त्याचबरोबर पूजेमध्ये अजून ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू ठेवल्या असतील तर त्या सुद्धा जागच्या जागी ठेवून द्यायच्या आहेत। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला असेल तर तो तुम्ही विसर्जित करू शकता, किंवा मग परत तुम्ही आहे त्या डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता। त्याचबरोबर जो विडा आपण ठेवला होता लक्ष्मी मातेसमोर तर त्या विड्यावरचे साहित्य तुम्ही एखाद्या छोट्याशा डबीमध्ये भरून पुढच्या गुरुवारी ते साहित्य तुम्ही वापरायचं आहे। आणि पानं मात्र बदलायची आहेत, कारण विड्याची पानं एवढे दिवस टिकत नाहीत, ती वाळून जातात। त्यामुळे ते विड्यावरचं जे साहित्य आहे ते तुम्ही परत वापरू शकता, पण पानं मात्र आपल्याला बदलायची आहेत। पूजेमधलं व्रतकथेचं पुस्तक हे सुद्धा व्यवस्थित जपून ठेवायचं आहे आणि पुढच्या गुरुवारी तेच वापरायचं आहे। लक्ष्मी मातेचा फोटो घेतला असेल किंवा मूर्ती घेतली असेल तर ती सुद्धा जागच्या जागी ठेवून द्यायची आहे। त्यानंतर आपण नैवेद्यामध्ये जे काही घेतलं असेल तर ते सुद्धा